शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात नागपुरात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तसेच नाबार्डच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे। कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी ही बैठक बोलावल्याचं समजतंय। या बैठकीला बच्चू कडू देखील हजर राहणार आहेत आणि ही समिती 30 जून पूर्वी आता या विमानाच्या ब्लॅक बॉक्स मधील डेटा रिकव्हरी सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी 3 टप्प्यात तपासणी करण्यात येणार आहे आणि या ब्लॅक बॉक्स मधूनच समोर येईल की विमान पडलं की पाडलं। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। राज्यामध्ये 80 लाख टन साखर उत्पादन, फेब्रुवारी अखेरपर्यंत ऊस गाळप हंगाम संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कांदा उत्पादक आता पुन्हा संकटामध्ये सापडलेले आहे, कारण नैसर्गिक आपत्तीमधून वाचलेला खरीप व लेट खरीपामधील लाल कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणत आहे। राज्यामधील बाजार समित्यांमध्ये एकाच वेळी आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे। काही दिवसापूर्वी मागील महिन्यामध्ये अजितदादांच्या विमानाचा मोठा अपघात झालेला होता, मात्र या अपघातावेळी कोणीतरी विमानामधून उडी घेतल्याचा अशा प्रकारचा दावा केला जात आहे। मात्र ही गोष्ट कितपत खरी आहे, तसेच ब्लॅक बॉक्समधून नवीन काय सत्य उघडकीस येणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। तसेच पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की 9 तारखेला या सर्व गोष्टींचा निकाल लागणार आहे, त्यामुळे 9 तारखेपर्यंत वाट बघा। आता सर्वांचेच लक्ष 9 तारखेकडे लागून आहे। नेमके 9 तारखेला काय खुलासे होणार आहे याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। खानदेशामध्ये पपईला 13 ते 16 रुपये असा दर मिळतोय, उत्तरेकडे पाठवणूक केली जाते। अप्रमाणित बियाण्यांसाठी कंपनीला जबाबदार धरा, भारतीय कृषी निविष्ठा विक्रेता संघटनांची केंद्राकडे मागणी केली जाते। आता डिजिटल फसवणूक झाल्यास मिळेल 25,000 रुपयांची भरपाई, भारतीय रिझर्व्ह बँकेचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। महत्त्वाचे नियम व अटी काय असणार आहे बघा, यामध्ये एकदाच संधी मिळणार आहे। ही भरपाई ग्राहकाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच मिळू शकते। यामध्ये 15% वाटा हा ग्राहकाचा असणार आहे। फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी 15% रक्कम ग्राहकाला स्वतः सोसावी लागेल, तसेच उर्वरित रक्कम म्हणजेच कमाल 25,000 पर्यंत RBI देईल। शेतकऱ्यांच्या डोक्यावरती 33 लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज, केंद्राकडून कर्जमाफीचा प्रस्तावच नाही। देशामधील शेतकऱ्यांवरती सध्या सुमारे 33 लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज आहे। मात्र महाराष्ट्र, राजस्थान किंवा इतर कोणत्याही राज्यामधील शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याबाबत केंद्र सरकारच्या विचाराधीन सध्या कोणताही प्रस्ताव नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्राने घेतलेली आहे। खरीप हंगामातील नुकसानानंतर रब्बी पिकांवरती आशा पल्लवित असून आर्थिक अडचण कायम आहे। अडगाव खुर्द परिसरामधील हे चित्र असून रब्बी उत्पन्नाकडे लक्ष। दाळंबी शिवारामध्ये श्रमदानामधून वनराई बांधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले, यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करण्यात आला। नागपुरामध्ये प्रथमच ऑटोमोबाईलची गुंतवणूक करण्यात आली, 15,000 कोटी रुपयांचा करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले येत्या 5 वर्षामध्ये संपूर्ण विदर्भाचा करणार सर्वांगीण विकास। जहाल नेता प्रभाकरसह 7 माओवादी ठार झालेले असून जवान दीपक माडवी सुद्धा शहीद झालेले आहे। 2 दिवसांच्या धुमचक्रीमध्ये C60 कमांडोचा थरार। कर्ज स्वस्तच, मात्र पण FDवरती कात्री घालण्यात आलेली आहे। RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण जाहीर करण्यात आलेले आहे। रेपो दर 5.25% कायम असून गुंतवणूक सुद्धा वाढणार आहे। कंपन्यांवरील नियमांचे ओझे केले कमी, बांधकाम क्षेत्राला मिळणार बूस्टर। स्पर्शेचा फटका, घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान रखडले, घरकुलांचे स्वप्न अधांतरी। अकोट तालुक्यातील घरकुल लाभार्थी निराधार। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये 133 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये 32 गावे बार्शी टाकळी तालुक्यातील आहेत। तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळते। 4 दिवसामध्ये कमाल भावामध्ये सुमारे 1000 रुपयांची तफावत दिसून येते। तुरीचे दर कशा पद्धतीने घसरले बघा, 30 जानेवारी रोजी 9,125 रुपये क्विंटलचा दर मिळाला, तसेच 2 फेब्रुवारी रोजी 9,050, 3 फेब्रुवारी रोजी हाच दर 8,650 रुपये झाला, तर 4 फेब्रुवारी रोजी तुरीचा दर प्रति क्विंटल 8,475 रुपये बघायला मिळाला। अकोला जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या 161 जागा भरणार असून अर्जांची संख्या ही 11,000 रुपये। लागणार कस, 21 फेब्रुवारीनंतर मैदानी चाचणीला मुहूर्त मिळालेला आहे। अकोला जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना संधी मिळत आहे। पुरातत्व व वन्यजीवीचे मागवले अहवाल, पण संशोधनाची जबाबदारी ही कुणाकडे आहे? ESI वन विभागाला तातडीने निर्देश, वैज्ञानिक सल्लागार मंडळाच्या कार्यवाहीवरती प्रश्नचिन्ह।
एकरी खर्च लाखावरती, भाव मात्र 10 रुपये. कांदा उत्पादक अडचणीमध्ये सापडले. 2 वर्षांपासून हवामान बदलाचा सुद्धा परिणाम होतोय. खर्चामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. संभाव्य पाणी टंचाईची धग. प्रशासनाचा 2.74 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. वाशिम जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी. 229 गावांमध्ये विविध 238 उपाययोजना. विहीर अधिग्रहणासह नव्या विधन विहिरींचा प्रस्ताव. वन्य प्राण्यांचा उपद्रव. झटका मशीनला पसंती मिळत आहे. झटका मशीनमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी आता दूर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. झटका मशीनमुळे राखणीची डोकेदुखी सुद्धा आता शेतकऱ्यांची संपलेली आहे. 16,000 कामगारांनी नोंदणी. गृहोपयोगी साहित्य मिळणार असून कामगारांसाठी 32 पेक्षा अधिक योजना आहे. कल्याणकारी योजनांमुळे कामगारांना मिळतोय आधार. मात्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सेतू तसेच आपले सरकार केंद्रामध्ये अर्ज करावा लागणार आहे. अशा प्रकारचे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे. भूसुविधा. अल्पव्याजाने कर्ज. कमी दरामध्ये वीज उपलब्ध करून द्यावी. गारमेंट उद्योजकांची मागणी. ग्लोबल मार्केटिंगची गरज. अत्याधुनिक अशी अग्निशमन यंत्रणा आवश्यक आहे. बँकांनी तृतीयपंथीयांना कर्ज नाकारले. बचत गटांनी वारसा हक्कही हिरावून घेतला. प्रमाणपत्रासाठी चक्रा मारल्या जात आहे. बांधव म्हणताय समान न्यायाचे आम्ही कधी होणार भागीदार. वातावरणामध्ये मोठा बदल झाल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीमध्ये सापडलेले आहे. महागडी औषधी फवारणी केल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे. वाळूसाठी 13 शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती 2.49 कोटींचा बोजा. कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या. सिल्लोड परिसरामध्ये तहसीलदार व महसूल संघटना यांच्यामध्ये धुमसते वादाची ठिणगी. अडते हमालांच्या वादामध्ये धान्याचे व्यवहार ठप्प झालेले आहे. हमालीवाडीचा वाद. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसाठी 215 कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन सरकारकडे सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आराखडा. घरकुलाचे सर्व हप्ते तातडीने द्यावे. त्यामध्ये 50,000 रुपयांची वाढ करावी. ग्रामविकासाच्या हक्कासाठी शिंदेसेना आक्रमक झालेली असून बीड जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. कडा बाजार समितीमध्ये उभारणार 1,62,00,000 रुपयांचे शेतकरी भवन. मुक्कामासह विविध सुविधा मिळणार. 3 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित होणार. कामास प्रशासकीय मान्यता. खरीपानंतर रब्बी पीक स्पर्धेकडे ही पाठ फिरवली. 21 शेतकऱ्यांचाच यामध्ये सहभाग नोंदवण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 शेतकऱ्यांनी गहू पिकासाठी स्पर्धेमध्ये घेतला सहभाग. घरदार जमीन खरेदी वाढली. महसूल खात्याची कोटी रुपयांची कमाई. 8 महिन्यांमध्ये हजारो दस्त नोंदी. व्यावसायिक करारांमुळे संख्या वाढ. 6 महिन्यांपासून गोशाळा चालकांना अनुदान मिळेना. खर्च भागवायचा तरी कसा असा प्रश्न पडलेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये 25 गोशाळांची नोंद करण्यात आली. गोमातेंच्या नावावरती योजना. आज 1,148 मुले देणार शिष्यवृत्ती सराव परीक्षा. जाफराबाद तालुक्यामध्ये 5वीचे 618 तर 8वीच्या 430 मुलांचा यामध्ये समावेश आहे. महाविस्तार ॲप्लिकेशन नोंदणीला प्रतिसाद मिळत असून शेतीसाठी उपयुक्त ठरत आहे. जालना तालुका कृषी विभागाच्या जागृतीला यश मिळतंय. निराधार श्रावणबाळ योजनेचा आधार मिळतोय. कागदपत्रांची पूर्तता केली जाते. नवीन रब्बी ज्वारीसाठी महिनाभराची प्रतीक्षा असून आरोग्यदायी ज्वारीला अच्छेतीन आलेले आहे. बाजारपेठेमध्ये किरकोळ आवक सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना आता तयारीला लागा. पोखराचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. वालवडसह अनेक गावांना मिळणार लाभ. पूरक व्यवसायांना यामधून चालना मिळणार आहे. तसेच अनुदानाचा पाऊस पडेल. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड आणि विहीर पुनर्भरण यासाठी 100% अनुदान मिळणार आहे. ठिबक व तुषार सिंचनासाठी 75 ते 90% अनुदान मिळणार असून यामध्ये सुद्धा अल्पभूधारकांसाठी 90% सवलत राहणार आहे. स्मार्ट मीटरचा धमाका. दिवसा वीज वापरा, विद्युत बिलात सवलत मिळणार. स्मार्ट मीटर पूर्णपणे मोफत असून पोस्टपेड स्वरूपाचे आहेत. पाणी भरपूर असून थंडी जोरामध्ये आहे. गव्हाचे पीक जोमामध्ये आहे. गव्हाच्या क्षेत्रामध्ये जवळपास 40% वाढ झालेली आहे. 3,367 हेक्टर क्षेत्रावरती झालेली आहे गव्हाची पेरणी. शिष्यवृत्ती अर्जाचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. 14 फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे. अन्यथा प्राचार्यांवरती जबाबदारी. परभणी जिल्ह्यामध्ये 6,093 घरांवरती 22.17 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती. 1 किलोवॅटपर्यंत 30,000 रुपये अनुदान दिले जाते. वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना त्रास होतोय. पिकांची नासाडी रोखण्यासाठी जुगाड लावण्यात आले. साडी कुंपणात पिकांचे संरक्षण केले जाते. कमी खर्चाचा प्रभावी उपाय.
ट्रेड डीलमुळे कापसाची आयात वाढणार असून निर्यातीकडे मात्र दुर्लक्ष होते. शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहेत आणि कापड उद्योगाचं चांगलं होण्याची चिन्हे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 99 रेतीघाटांच्या खन्नास स्थगिती मिळालेली असून NGDCचा दणका मिळालेला आहे. पर्यावरणाच्या मानकाचे पालन न झाल्यास आरोप केला जातोय. राज्यामध्ये मनरेगाच्या 3 लाखांवरती कामांना ब्रेक लागलेला असून इन्फोटेक मार्फत होणारी भरती प्रक्रिया थांबवा. स्वतंत्र आकृतीबंध हवा. शेतकऱ्यांच्या डोक्यावरती 33 लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज असून तरीसुद्धा केंद्राकडून कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव दाखल करण्यात आलेला नाही. हवामान बदलामध्ये शेतीसाठी शेतकऱ्यांना टिप्स मिळत असून पोखरा अभियानासाठी कृषीचे 13 फेब्रुवारीला विशेष वेबिनार. मार्च अखेरपर्यंत होणार भंडारा जिल्ह्यामधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन. वेळापत्रक झाले जाहीर. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार अंमलबजावणीला. सिल्ली आंबाळी कालव्यामध्ये पाणी आणि शेतशिवार झाले ओले. 13 गावांमधील शेतपिकांना सिंचनाचा लाभ होणार. घरकुल बांधकामामधील अडथळा दूर करा. लाभार्थ्यांना मिळाली रेती. ब्रह्मपुरी तालुका 2039 जणांना 3308 ब्रास रेतीचे वितरण करण्यात आले. नागभीड परिसरामध्ये रब्बी लागवडीचा दबदबा. शेतकऱ्यांच्या दैनंदिन आहाराचा आधार. गडचिरोली जिल्ह्यामध्ये धान खरेदीचा काळा बाजार होतोय. ब्लॅकलिस्टेड राईस मिलमध्ये थाटले केंद्र. कोंढाळामध्ये प्रकार उघडकीस आला. दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचे अनुदान 4 पटीने वाढलेले असून अनुदानाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी नुकतीच मिळालेली असल्याची माहिती सूत्राकडून मिळालेली आहे. योजनांचा लाभ हा दिव्यांगांपर्यंत पोहोचवा. सहपालकमंत्री जयस्वाल म्हणाले. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वृद्धावस्था कक्षाचेही झाले उद्घाटन. 25,000 अपात्र लाडक्या बहिणींना लाभ घेण्याची संधी मिळालेली असून 31 मार्चपर्यंत करता येणार EKYC. अर्जामधील त्रुट्यांमुळे ठरले होते अपात्र. गट ई कामगारांना मिळत आहे पत्र्याचे स्टॉल. 18 फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे अर्ज. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे बघा. या योजनेसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. हा अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा लागणार आहे. दापेवाडा उपसा सिंचन योजनेमधील अडचणी दूर करा. पंपाची कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 40,000 शेतकऱ्यांच्या खिशामध्ये महाविस्तार AI ॲप्लिकेशन. शेतमालाचा भाव व शासनाच्या योजनेची माहिती आता एकाच क्लिकवरती मिळणार आहे. कापसाचे उत्पादन निम्म्यावरती आलेले असून बाजारपेठेमधील आवकसुद्धा मंदावलेली आहे. 24 तासांच्या आत धनादेश देण्यावरती भर पडत आहे. कापसाच्या भावामध्ये 300 रुपयांनी घसरण झालेली आहे. 10 शेतकऱ्यांनी घेतला विषाचा घोट तर 8 जणांनी गळफास लावून संपवले जीवन. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे जीवनयात्रा संपवण्याचे सत्र सुरूच आहे. ट्रम्पचा झटका. कापूस सोयाबीन इथेनॉल उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार. राज्यामध्ये 125 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन. चांदी दराचा फुटला फुगा. सोन्याची उतरली झळाळी. खरेदीकडे वळला ग्राहक. दर कमी असताना खरेदीचा व्यावसायिकांना सल्ला दिला जातोय. कोटगे परिसरामध्ये 6 हत्तींचा डेरा दाखल. गणेश ओंकारसह कळपाचा 6 दिवसांपासून मुक्काम आहे. शाळू पिकावरती चिकट्यासह मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. सततच्या पावसाने पिके सुद्धा कुजलेली आहे. किडींमुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भुसावळामध्ये दर महिन्याला होते 1 मिलियन युनिट वीज निर्मिती. सौर ऊर्जेचा वापर वाढलेला असून 4,500 घरांवरती लागले सौरयंत्र. अवकाळी पावसाने 52 गावांची शेती उद्ध्वस्त केलेली असून रावेर तालुक्यामधील नुकसानीचा हा पंचनामा करण्यात आलेला आहे. केळीसह पपई आणि आंब्याचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे. 35 वर्षांपासून शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा आहे. नरडाणा MIDCचा तिढा सुटेना. आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. ओरझर ठरणार मधाचे गाव. अभ्यासाला पर्यटक सुद्धा येणार. राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचा उपक्रम. राज्यामधील 10 गावांमधून करता आली निवड. नाफेडच्या माध्यमामधून कांदा खरेदी करा. किसान सभा. भाकपतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा. लाल मिरचीच्या दरामध्ये भडका उडालेला असून खिशाला बसणार आता मोठा झटका. किरकोळ बाजारामधील बॅडगीसह इतर मिरचीचे दर प्रति किलोमध्ये काय आहे याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता. गदारोळाने लोकसभा कामकाजाचा 19 तास 13 मिनिटांचा वेळ वाया गेलेला आहे. गोंधळामध्ये कामकाज चालू शकत नसल्याचे सभागृहांचे अध्यक्ष ओम बिर्लांनी व्यक्त केली खंत.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 8,650 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. सोयाबीन कापसाची आवकसुद्धा वाढलेली आहे. नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण अवघे 33% आहे. उर्वरित सिझेरियन शासनाच्या महिला व बाल रुग्णालयामध्ये चांगल्या सुविधा मिळतात, मात्र रुग्णांचा अपेक्षित प्रतिसाद कमीच आहे. राज्यामध्ये 8,88,00,000 मॅट्रिक टन ऊसाचे गाळप. गाळपामध्ये सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. साखर उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. वराडे ठरते वन्यप्राण्यांच्या उपचाराचे गाव. काम अंतिम टप्प्यामध्ये. दक्षिण महाराष्ट्रासह कोकणामधील वन्यजीवांना मिळणार संजीवनी. अंती टेकडे इरिगेशन योजना बंद असल्याने शेती धोक्यामध्ये. पाणीपट्टी थकल्यामुळे वीज पुरवठा खंडित होतोय. ओढे नाले विहीर आटल्याने परिसरातील शेतकऱ्यांपुढे संकट. कांदा बाजारभाव प्रश्नी भाकपची धरणे. हमीभाव देऊन नाफेडद्वारे खरेदी करावी मागणी. मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते योजना प्रत्येक गावामध्ये राबवा. आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. शेतमाल वाहतूक होणार सुलभ. एएमसाठी सुद्धा बासमती तांदळाची निविदा. कागदोपत्री काटेकोर अटी. मात्र रुग्णांना दर्जेदार आहार मिळणार का? शेतकऱ्यांची सुद्धा होणार डिजिटल समीक्षीकरण. दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यव्यापी महाविस्तार AI विशेष मोहीम. मोरणा धरणाच्या वाहिन्यांना गळती लागलेली असून नवीन नळपाणी योजना राबवण्याची गरज आहे. शिराळा नगरपंचायत 61 कोटी खर्चून योजना राबविणार. रेपो दर हा 5.25% स्थिर असून RBIचे पतधोरण जाहीर करण्यात आले. सर्वच EMI जैसे ते. GDP 7.4% जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. कर्ज निवारण योजनेसाठी शेतकरी निहाय माहिती द्या. सोमवारपर्यंत माहिती देण्याच्या सहकार आयुक्तालयांच्या बँकांना सूचना देण्यात आल्या. आगामी अर्थसंकल्पामध्ये तरतुदींसह योग्य त्या घोषणेची सूतोच्चार शक्य. 7 वर्षापर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यामध्ये थेट अटक नको. भारतीय न्याय संहितेच्या कलम 35(3) अंतर्गत नोटीस देणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळत आहे. पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले. 31 मार्चपर्यंत KYCची संधी. रखडलेले हप्ते लवकरच जमा होणार. दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत ही 31 मार्चपर्यंत आहे. मुंबईमध्ये 11 फेब्रुवारीपासून पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे. रिक्त 533 पदांसाठी 50,460 अर्ज प्राप्त झालेले आहे. शिशुपालकांची वीज बिलाच्या टेन्शनमधून सुटका करण्यात आली. आता कृषी दराने मिळणार वीज. MSMEची विनातारण कर्जमर्यादा होणार दुप्पट. RBIकडून सूचना देण्यात आल्या. लघु उद्योगांचा पतपुरवठा जाणार 20 लाख रुपयांवरती. राज्यामधील शेतजमिनींच्या पोटहिश्यांची आता मोजणी होणार. प्रत्येक भूखंडाला मिळणार भूआधार क्रमांक. देशात विमानांमध्ये बिघाडाचे सत्र सुरू असून एअर इंडिया 191 तर इंडिगोच्या 148 विमानांमध्ये वारंवार बिघाड होतोय. मुरलीधर मोहोळ यांची संसदेमध्ये माहिती. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.